पुढच्या बातमीकडे। बातमी ठाण्यामधून आहे। ठाण्यातल्या गावदेवी भाजी मार्केट परिसरात काल रात्री अचानक एका इमारतीला 3:30च्या सुमारास आग लागली। दरम्यान अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तर आगीत महापालिकेच्या 2 सुरक्षा रक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर 2 जण जखमी झाल्याचंही कळत आहे। दरम्यान दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये असलेल्या इमारतीला अचानक आग लागली। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, काय सांगाल? रात्री ही आग लागली, 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, सध्याची काय परिस्थिती आहे? पुन्हा एकदा आपण विचारूया। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। गणेश, आपण पाहतोय काल रात्री अचानक ही आग लागलेली आहे, सध्याची काय परिस्थिती आहे त्या ठिकाणी? कारणास्तव माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये, मात्र सध्या आपण पाहतोय अजूनही ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। आग जरी विझली असली तरी या परिसरामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। पुन्हा एकदा आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडे। गणेश, काय सांगाल, सध्याची काय परिस्थिती आहे, या आगीसंदर्भात काय माहिती आहे? पाहायला गेलं तर रात्री 3:30च्या सुमारास जे भीषण आग जे ते ठाण्यातील गावदेवी मंडई या ठिकाणी लागलेली आहे। पाहू शकतो 2 मजली इमारत आहे, महानगरपालिकेचे प्रभाग समिती कार्यालय देखील आहे, दुय्यम निबंधक कार्यालय देखील या ठिकाणी आहेत आणि आग विझवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र यामध्ये पाहायला गेलं तर सुरक्षा रक्षक आणि अग्निशमन जवान जे ते दोघांचा मृत्यू झालेला आहे। सुरक्षा रक्षक काळू गाडेकर आणि अग्निशमन जवान सागर शिंदे यांचा मृत्यू झालेला आहे। काल रात्री या ठिकाणी सुरक्षा रक्षक या ठिकाणी रात्र पाळीस होता, त्यानंतर त्याला या ठिकाणी कुठे भीती वाटली, आग मोठ्या प्रमाणात आल्यानंतर या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि अग्निशमन जवान देखील या ठिकाणी मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे। आग विझवण्याचा मोठे शर्थीचा प्रयत्न सुरू आहेत। मोठ्या प्रमाणात गाड्या असतील, मोठं नुकसान या ठिकाणी झालेले आहेत। स्थानिक लोकांनी या ठिकाणी धाव घेतली होती, स्थानिकांसोबत आपण बातचीत करणार आहोत। या ठिकाणी मोठी आग लागलेली आहे, दोघांचा मृत्यू झालेला आहे। यंत्रणा कशी काम करत आहे महानगरपालिकेची? अर्थातच जेव्हा पहाटे 3:15 वाजता हा प्रकार घडला